सोनं खरेदी करताना दुकानात पाऊल टाकताच आपली नजर चमकणाऱ्या दागिन्यांकडे जाते. वजन किती आहे, भाव किती चालू आहे याची पटकन चौकशी होते. पण या सगळ्या गडबडीत एक प्रश्न बहुतेक जण विचारत नाही. हे सोनं 18 कॅरेट आहे की 22 कॅरेट आहे की 24 कॅरेट आहे? कारण हा एक आकडा नसून तुमचे पैसे सुरक्षित राहणार की नाही, दागिना टिकणार की वाकणार, गुंतवणूक फायदेशीर ठरणार की फक्त शोभेची वस्तू ठरणार, हे सगळं ठरवणारी खरी किल्ली म्हणजे कॅरेट. कॅरेट समजला नाही तर सोने घेतले तरी माहिती अपुरी राहते. आणि म्हणूनच 18, 22 आणि 24 कॅरेट मधला फरक समजून घेणं हे फक्त ज्ञान नाही तर शहाणपणाचं लक्षण आहे. तर याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. 24 कॅरेट सोनं म्हणजे जवळपास पूर्णपणे शुद्ध सोनं. साधारण 99.99% शुद्धता असलेलं हे सोनं रंगाने खूपच गडद पिवळं, चमकदार आणि आकर्षक दिसतं. पण ही शुद्धता त्याची कमजोरीही ठरते. कारण हे सोनं खूप मऊ असतं, त्यामुळे त्याचे दागिने बनवले तर ते पटकन वाकू शकतात किंवा खराब होऊ शकतात. म्हणूनच 24 कॅरेट सोनं दागिन्यांसाठी कमी आणि नाणे, बार किंवा गुंतवणुकीसाठी जास्त वापरलं जातं. 22 कॅरेट सोनं म्हणजे भारतात सर्वात जास्त लोकप्रिय मानलं जातं. कारण या साधारणपणे 91.6% शुद्ध सोनं असतं आणि उरलेला भाग तांबे किंवा चांदीसारख्या इतर धातूंनी बनलेला असतो. या मिश्रणामुळे सोन्याला मजबूती मिळते आणि त्यामुळे त्यांचे दागिने टिकाऊ बनतात. लग्न समारंभ, सण, पूजा किंवा रोजच्या वापरासाठी 22 कॅरेट सोन्याचे दागिने सर्वाधिक पसंतीचे ठरतात. शुद्धता आणि मजबूती यांचा योग्य समतोल आहे. 18 कॅरेट सोनं म्हणजे साधारण 75% शुद्ध सोनं आणि उरलेले 25% इतर धातू. त्यामुळे हे सोनं अधिक कडक, मजबूत आणि टिकाऊ असतं. रंग थोडासा फिका असला तरी याच मजबूतीमुळे 18 कॅरेट सोन्याचा वापर डायमंड ज्वेलरी, स्टायलिश आणि मॉडर्न डिझाईन्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. रोज घालायचे दागिने, ऑफिस वेअर किंवा ट्रेंडी ज्वेलरीसाठी हे सोनं अधिकच योग्य ठरतं. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर जास्तीत जास्त शुद्धता हवी असेल तर 24 कॅरेट सोनं सर्वोत्तम पर्याय आहे. पारंपरिक दागिने, लग्न किंवा कौटुंबिक वापरासाठी मजबूती आणि शुद्धतेचा योग्य समतोल हवा असेल तर 22 कॅरेट सोनं योग्य ठरेल. आणि मजबूत, फॅशनेबल, डायमंड किंवा रोजच्या वापरासाठीचे दागिने घ्यायचे असतील तर 18 कॅरेट सोनं अधिक उपयुक्त ठरतं. म्हणूनच पुढच्या वेळी सोनं घेताना फक्त चमक किंवा भाव पाहू नका, कॅरेट समजून घ्या. कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.